पण आई आणि आजी मला झोपू देत नव्हत्या. तो दिवस फार वाईट गेला. त्यानंतर माझ्या हातात काहीच पडू नये याची पुरेपूर काळजी घरच्यांनी घ्यायला सुरुवात केली होती. मला मात्र ती वळवणारी मऊ दोरी भलतीच आवडली होती. आणि जसजसा मी वयाने मोठा होत होतो तसतसं माझं त्या वळवळणाऱ्या दोरीविषयी आकर्षण वाढतच गेलं. घरातल्या लोकांच्या नजरा चुकवीत आसपास तशी वळवळणारी दोरी मला मिळालीच तर मी तिच्याशी मनसोक्त खेळत असे आणि त्या दोरीला पुन्हा सोडून देत असे. सुदैवाने आमच्या घराच्या आसपास दगडधोंड्यांखाली भिंतीतल्या भगदाडात वळवळणाऱ्या दोऱ्या बऱ्याच होत्या. मला हमखास दिसायच्या. मला कळायला लागल्यानंतर ती वळवळणारी दोरी म्हणजे साप असतो आणि तो चावला तर माणूस मरतो असं कळलं आणि सापांविषयी काहीशी भीती माझ्या मनात उभी राहिली. पण का कुणास ठाऊक माझं त्यांच्याविषयीचं आकर्षण कमी झालं नाही. त्याने मला चावा घेऊ नये याची पुरेपूर दक्षता घ्यायचो आणि साप दिसले तर त्यांना व्यवस्थित पकडून हाताळून सुरक्षित स्थळी सोडून द्यायचो. अर्थात भले मोठे दांडगे दुंडगे लांबलचक साप मला पकडता येत नव्हते. तसा प्रयत्नही केला नाही. शहाण्यासारखे बाजूला होऊन माझा रस्ता मोकळा करायचे. काही जाडजूड साप बसल्या जागी वेटोळे करून गपचूप पडून राहायचे. त्यांना मात्र व्यवस्थित हाताळून सुरक्षित जागी सोडून द्यायचो. एकदा अशीच गंमत झाली. माझी शाळा सकाळचीच असायची. त्यासाठी बाबा मला पहाटेच उठून आंघोळ घालायचे. आमचं न्हाणी घर म्हणजे आमच्या मागच्या अंगणात कोपऱ्याला चारी बाजूने बारदान गुंडाळलेलं, खाली चपटे दगड, तुटक्या फरशा ठेवलेलं असे होते. विशेषतः हिवाळ्याच्या कडक थंडीत भल्या पहाटे उघड्यावर आंघोळ म्हणजे एक दिव्यच असायचं. तसा मला शाळेचाही कंटाळा होताच. हिवाळ्यात तो कंटाळा जास्तच वाढायचा एवढंच. त्या दिवशीही असंच झालं. मला शाळेत जायचं नव्हतं. आईपाशी मी बरीच कुरकुर केली. एक दोन नेहमीची कारणं सांगितली. पण बाबांनी एकदम बखोटं धरलं. बाहेर जवळजवळ ओढतच न्हाणी घरात येऊन उघड्या अंगाने उभं केलं. डोळ्यात गंगा जमुना होत्या पण आवाज काढता येत नव्हता. अन तसा प्रयत्न केला तर बाबांच्या निब्बर हातांनी माझ्या उघड्या अंगावर बरेच आवाज निघाले असते. तरीही फुरगटून खाली गार गार दगडावर मांडी घालून बसलो. तसं उजाडण्याच्या बेतातच होतं पण काहीसा अंधारच होता. बाबा घरात गेले. मी खाली मान घालून बसलेलो असताना तो मला दिसला. चकचकीत हिरवा जाडजूड दगडाजवळ